कडू यांचा खास करून मी आभार प्रकट करीत आहोत की दिव्यांग खेळाडूंना बच्चू भाऊ कडूंनी कॅबिनेट मध्ये एक न्याय मिळवून दिलेला आहे आणि जो अन्याय होत होता दिव्यांग खेळाडूंवर तो अन्याय त्यांनी मिटवून दिलेला आहे आणि आता दिव्यांग खेळाडूंना सुद्धा सामान्य खेळाडूंप्रमाणे बक्षीस मिळणार आहे। हाँ वो मिला करोड़ सबको मिलेगा, 1 करोड़ मिलेगा। अच्छा हो गया, बहुत बहुत बढ़िया हो गया, आपने काम पे लगा देते हैं। अच्छा दूसरा चीफ इंजीनियर ही फाईल पुटअप झाली होती दादा चांगली, पण तो कोणता सेक्रेटरी आहे तो पाहाच लागते त्याला। प्रस्ताव क्रीडावाल्यानं चांगला पाठवला होता काय समानतेनं दिलं पाहिजे, उलट जास्त दिलं पाहिजे दिव्यांगाला, पण त्याचे काय घोडे मारले त्या दिव्यांग बांधवांना मला माहित नाही। अशा प्रकारचा खूप राग करतात, अंदरून इतक्या शिव्या देतात ते सरकारला, ऐकावं नाही वाटत। असं वाटतं आपणच आत्महत्या करावं का। माझं नाव आकाश कुंभार। आता माझ्या शेजारी जे बसलेत माझे मित्र संतोष गाडे, हे पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारने यांना खर्च केला 15 लाख रुपये आणि हे गेल्या वर्षी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये खेळून आले, पदकं जिंकलीत। तिथं नॉर्मल खेळाडूंना 20 लाख रुपये बक्षीस देतात, यांना 2 रुपये सुद्धा बक्षीस दिलं नाही राज्य सरकारनं। इतर क्रीडा धोरणात जे आपला GR आहे 2021 ला क्रीडा कार्यालयाने राज्य सरकारला पाठवला, तो अजून मंजूर नाही, फक्त सही आणि कॅबिनेटमध्ये तो येत नाही म्हणून बक्षीस दिलं जात नाही। दिव्यांग खेळाडू पण तेवढंच मेहनत करतो, त्याच स्पर्धा खेळतो, नॉर्मल खेळाडू खेळतो तेवढा, तरी तुम्ही 1 रुपया त्या खेळाडूला देत नाही, त्या खेळाडूकडे विचार केला जात नाही। महाराष्ट्र हा खेळाडूच्या बाबतीत, दिव्यांग खेळाडूच्या बाबतीत भिकारीच आहे। 2014 ला केंद्र सरकार बदललं, केंद्र सरकारनं नॉर्मल खेळाडूंच्या एवढ्या दिव्यांग खेळाडूंना सुविधा दिल्या, संधी दिल्या, बक्षीस दिलं, पण इतर राज्याने दिले, पण महाराष्ट्रानं अजून एक सुद्धा बदल केलेला नाहीये। आणि गेल्या वर्षी माझी एक पॅराशूटिंगची संस्था आहे, रफिक सर त्यांचे अध्यक्ष आहे, गेल्या वर्षी नॅशनल पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाची नॅशनल होती, त्या स्पर्धेसाठी माझा खेळाडू निवडले आणि माझे खेळाडू जेव्हा नॅशनलला जाणार होते ते दिव्यांग आयुक्तालयात गेले, सर आम्हाला नॅशनल जायचंय, काहीतरी मदत करा। त्यांनी म्हणले आम्ही 21 वर्षाखालील देतो आणि त्यांना हाकलून दिलं उडवडीची। मग मी आयुक्त साहेब होते पुणे महानगरपालिकेचे, त्यांना भेटलो, सर ऐसा आहे, रफिक सर भेटले, त्यांनी 1 मिनिटात 2 लाख रुपये दिले आम्हाला। ती पण मान्यता प्राप्त संस्था होती ना, पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाकडून खेळतो आम्ही काही बोगस संस्थेकडनं खेळत नाही, तरी आम्हाला 1 रुपया दिला जात नाही, ते विचार सुद्धा केला जात नाही आमचा। आणि दिव्यांग खेळाडूंमध्ये तुझा भाव केला जातो एवढं। आता यांच्याकडे 3 मेडल आहे, काय त्या 3 मेडलचं काय कचरा टाकायचे, ते मेडल काय भंगारात विकायचे सांगा तुम्ही। नॉर्मल खेळाडू असताना तर तुम्ही त्याला 20 लाख रुपये देतात, तर 2 रुपये पण देत नाही। सर मला वाटतं हे सगळे प्रश्न आहेत आपले आणि म्हणूनच नाही त्यांनी म्हणाल पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ मान्यता प्राप्त आहे, या त्रिचवट बघा पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया लिहिलेलं आहे, आम्ही त्यांच्याकडून घेतो, मान्यता प्राप्त संघटनेचं ॲप्लिकेशन आहे आमच्याकडे, तरी आम्हाला कोण विचारत नाही। राज्य सरकार तर 2021 ला क्रीडा माझ्याकडे तो GR आहे, फक्त तो मंजूर नाही आहे, कॅबिनेटमध्ये टाकायचा आहे आणि GR वर फक्त सही व्हायची आहे, एवढं सुद्धा 2021 पासून होत नाही का, तर दिव्यांग खेळाडू मोठे होतील, दिव्यांग खेळाडूंना सरकारला बघितलं जात नाही। आज 288 मतदारसंघात आमदार चषक झाला, एकही आमदारांना दिव्यांग खेळाडूंचा चषक घेतला नाही, फक्त नितीन गडकरी साहेब एक खासदार होते, त्यांनी फक्त दिव्यांगासाठी स्पर्धा घेतली। सर म्हणूनच आपण इथे आज एकत्र आहोत आणि बच्चू कडू साहेबांसमोर आपण हे प्रश्न मांडतो आहोत की हे क्रीडा धोरण कसं महत्वाचं आहे। फाईल पुटअप झाली होती दादा चांगली, तो कोणता सेक्रेटरी आहे तो पाहाच लागते त्याला। प्रस्ताव क्रीडावाल्यानं चांगला पाठवला होता काय समानतेनं दिलं पाहिजे, उलट जास्त दिलं पाहिजे दिव्यांगाला, पण त्याचे काय घोडे मारले त्या दिव्यांग बांधवांना मला माहित नाही। अशा प्रकारचा खूप राग करतात, अंदरून इतक्या शिव्या देतात ते सरकारला, ऐकावं नाही वाटत। असं वाटतं आपणच आत्महत्या करावं काय। हे सरळ आहे, तानाजी सावंत साहेब असं कोणी सहन करण का? सुवर्ण पदक मी आणलंय, तुम्ही आणलंय, तुम्हाला 1 कोटी भेटणार, मला 30 लाख देत, कोण सहन करणार आहे? तर जे इतर खेळाडू आहे अध्यक्ष महोदय, त्या इतर खेळाडूला आपण 1 कोटी देतो सुवर्ण पदक आणलं तर, आणि दिव्यांगाला 30 लाख देतोय। कोण हे अफजल खानाच्या विचाराचं आहे? त्याला आळवं घेतलं पाहिजे का नाही?
सुवर्ण पदकामध्ये दोघांची भागीदारी सारखीच आहे अध्यक्ष महोदय. दोघांची मेहनत सारखी आहे, उलट दिव्यांगाची मेहनत अधिक जास्त आहे. एक बच्चू भाऊंनी एक विषय केला होता, दिव्यांग खेळाडूंना इतर जे खेळाडू आहेत त्याच्याप्रमाणे गोल्ड मेडल मिळाल्यानंतर 1 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं पाहिजे, बरोबर ना. ते देखील आपण दिव्यांग आणि इतर खेळाडूंमध्ये फरक करणार नाही, आपण एक समान करू आणि त्यांना देखील प्रोत्साहन देऊ.